तूळ राशी 18 जुलै 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनी 6व्या घरात मीन राशीत वक्री होईल। हे घर आरोग्य, कामाच्या जबाबदाऱ्या, संघर्ष आणि सेवा यांचे नियंत्रण करते। येथे वक्री शनी तुमचे लक्ष अशा समस्यांकडे वेधतो ज्या बऱ्या झालेल्या नाहीत। हे प्रश्न कामाच्या नैतिकतेशी, आरोग्याशी आणि जबाबदारीशी संबंधित असू शकतात। दैनंदिन प्रयत्नांची आणि सीमांची मूल्ये शिकण्याची ही वेळ आहे। जीवनातील लहान पण कमी महत्त्वाच्या लढायांमधून तुम्ही नम्रता शिकली पाहिजे। तूळ राशी वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला कर्माचा कर्ता आणि न्यायाधीश मानले जाते। तसेच शनिदेवाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज, तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते। तसेच शनिदेव मकर आणि कुंभ राशीवर राज्य करतात। त्याचवेळी तूळ ही शनीची उच्च राशी आहे, तर मेष ही त्याची नीच राशी मानली जाते। शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि ते जुलैमध्ये वक्री होणार आहेत। तूळ राशीच्या लोकांसाठी शनी त्यांच्या 6व्या घरात वक्री होत आहे आणि शनी तुमच्यासाठी योगकारक देखील मानला जातो। कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबापासून वेगळे होऊ शकता किंवा कुठेतरी बाहेर जाऊ शकता। तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंदी वेळ मिळणार आहे। तुम्हाला गाडी चालवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। याशिवाय घरात बदल करण्यासाठी तुम्ही खर्च वाढवू शकता। या काळात तुमची बचत थोडी कमी होणार आहे। करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला नोकरीत यश मिळू शकते, तथापि या काळात तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये। तूळ राशी शनी हा न्याय आणि कर्माचा देवता आहे, पण जेव्हा तो वक्री गतीत जातो तेव्हा त्याचे निर्णय तीक्ष्ण, खोल आणि अचूक होतात। 2025 मध्ये 13 जुलै ते 28 नोव्हेंबर या कालावधीत शनी वक्री असेल। लोकांनी याला केवळ एक खगोलीय घटना मानू नये। हा कर्म पुनरावलोकनाचा काळ आहे, म्हणजेच तुम्ही जे पेरले आहे ते कापण्याची वेळ आली आहे। तूळ राशी कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे तणावपूर्ण असू शकते। या काळात तुम्हाला सहकाऱ्यांकडून गैरसमज किंवा टीका होऊ शकते। दैनंदिन कामांचा दबाव देखील वाढू शकतो। शनीची दृष्टी 8व्या, 12व्या आणि 3ऱ्या भावावर पडत आहे, ज्यामुळे लपलेले तणाव, अंतर्गत भीती आणि संवाद समस्या बाहेर येऊ शकतात। यावेळी तुमचे काम व्यवस्थित करा, अपेक्षा स्पष्ट ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा। संयम आणि दृढ निश्चयाने तुम्ही तुमची व्यावसायिक प्रतिमा जतन करू शकता। आरोग्य, पाळीव प्राणी किंवा कायदेशीर बाबींवर खर्च वाढू शकतो, ज्यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते। कर्ज घेताना किंवा कर्ज देताना सावधगिरी बाळगा। शक्य असल्यास जुने कर्ज फेडू नका आणि नवीन कर्ज घेऊ नका। तुमच्या बजेटचा आढावा घेण्यासाठी आणि अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी हा चांगला काळ आहे। शनी तुम्हाला वास्तववादी आर्थिक जबाबदाऱ्यांचा धडा शिकवत आहे। तूळ राशी जर आधी कोणत्याही आरोग्य समस्येकडे दुर्लक्ष केले गेले असेल तर ते पुन्हा उद्भवू शकते। विशेषतः पचनसंस्था, हाडे, ताण किंवा थकवा यांच्याशी संबंधित समस्या असू शकतात। शनी तुम्हाला नियमित आणि संतुलित जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आहे। वेळेवर जेवण घ्या, पुरेसे पाणी आणि सामान्य आरोग्य तपासणी फायदेशीर ठरेल। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका। तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मध्यम व्यायामाचा समावेश करा, जेणेकरून स्टॅमिना हळूहळू वाढेल। या काळात तुम्ही कौटुंबिक वादात अडकू शकता। तुमच्या काळजी घेणाऱ्या जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात। हा काळ तुम्हाला सेवेच्या भावनेने वेळ घालवायला शिकवतो। तक्रार करण्याऐवजी ही आध्यात्मिक सेवेची संधी समजा, पण तुमच्या मर्यादा समजून घ्या आणि इतरांच्या गरजांनुसार तुमच्या अपेक्षा निश्चित करा। स्पर्धा परीक्षा, कायदा किंवा वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यावेळी दडपण जाणवू शकते, परंतु जर तुम्ही शनीकडून शिस्तीची शक्ती घेऊन नियोजन करून पुढे गेलात तर यश शक्य आहे। विचलित होण्यापासून दूर राहा आणि तुमचे मन सर्जनशील कामावर केंद्रित करा। तूळ राशी 6व्या घरात प्रतिगामी शनी तुम्हाला अडचणींमधून बरे होण्याची संधी देत आहे। दररोजची आव्हाने ही सामान्य गोष्ट नाही, त्यामध्ये आत्म्याची सेवा देखील असते। विरोध आणि अडथळ्यांबद्दल तुमची जबाबदार विचारसरणी विकसित करा। नकारात्मकता टाळा आणि दररोजच्या संघर्षांना आत्मशक्ती म्हणून स्वीकारा। तूळ राशी या काळात तुम्ही शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करावा। शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्यांची 7 वेळा प्रदक्षिणा करा। गरजूंना मीठ, मोहरीचे तेल किंवा काळी डाळ दान करा। भटक्या प्राण्यांना खायला घाला किंवा त्यांच्यासाठी काही अन्नाची व्यवस्था करा। दैनंदिन कामे करताना शांतता आणि कृतज्ञता बाळगा। एकंदरीत पाहता शनीची वक्री गती तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत चांगले स्थान देऊ शकते।
भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो। तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतच्या तुमच्या लग्नाच्या योजनाही यशस्वी होऊ शकतात। तुळ राशी, शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह आहे। तो एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो आणि 30 वर्षांनी त्याचा राशीत परत येतो। 9 ग्रहांपैकी शनिदेवाला न्यायाचा कारक मानले जाते। शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ देतात। या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांवरही विजय मिळवू शकाल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल। याशिवाय तुम्हाला नोकरीत केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ज्यामुळे तुमची स्थिती आणखी मजबूत होईल। तथापि या काळामध्ये तुम्हाला आळस टाळावा लागेल, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। दरम्यान कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित वाद देखील उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा। या काळात शनी तुमच्या समस्या कमी करेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी नवीन संधी देईल। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना हा काळ चांगला ठरू शकतो, जर तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमात कोणतीही कसर सोडावी लागणार नाही।